आज आपण इंग्रजी व्याकरणातील एक महत्वाचा प्रकार नो सुनर दॅन हा बघणार आहोत. तर हा व्हिडिओ आपल्याला खूप फायदेशीर ठरणार आहे. मित्रांनो, नो सुनर दॅन आपल्याला वाक्य बनवत असताना काही सेकंदामध्येच ते बनवता येते. फक्त काही गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या आहेत. त्या गोष्टी जर आपण एकदा लक्षात ठेवल्या तर निश्चितच आपलं उत्तर काही सेकंदामध्येच निघू शकतं. तर बघूया आपण आज त्यामध्ये पहिला आपण एक प्रश्न घेतलेला आहे की as soon as I reached the station the train left use no sooner than असं वाक्य आपल्याला आलेलं असतं. आपल्याला हे करत असताना काय करायचं आहे की वाक्यामध्ये सुरुवातीला as soon as आलेले असेल तर ते काढून टाकायचे आणि त्याच्या ठिकाणी no sooner आपल्याला घ्यायचे आहे. no sooner घेतले त्यानंतर काय करायचे आपल्याला की इथे आपल्याला अगोदर क्रियापद शोधायचे आहे. या वाक्यामध्ये क्रियापद आपल्याला ऍक्सिलरी व्हर्ब आलेलं नाही, म्हणून इथे सिंपल पास्टचे वाक्य आहे. सिंपल पास्ट असल्यामुळे इथे आपल्याला डीड घेतले. आपण हे भूतकाळ असल्यामुळे V2 असल्यामुळे आपण इथे डीड घेतले. त्यानंतर करता घ्यायचा आय आणि उर्वरित वाक्य जशाच तसे लिहायचे रीच द स्टेशन. त्यानंतर कॉमा आलेला आहे. कॉमाच्या ठिकाणी आपल्याला द्यान वापरायचे आणि उर्वरित वाक्य जशाच तसे आपल्याला इथे लिहायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला बनवायचे आहे. काही सेकंदात बनतात, जास्त वेळ लागत नाही. तर आपण हे पाहू. इथे सुद्धा as soon as आलेले आहे. हे काढले, काय घेतले आपण या बदल्यामध्ये नो सुनर. त्यानंतर इथे सुद्धा क्रॉसड म्हणजे डीड करता वी, त्यानंतर क्रॉस द ब्रिज. आता इथे कॉमा आलेला आहे. कॉमाच्या ठिकाणी द्यान वापरायचे आणि द्यानच्या नंतर पुढील वाक्य जशाच तसे लिहायचे. वी हिअर्ड द गनशॉट. अशा पद्धतीने आपल्याला वाक्य बनवायचे असते. हे दोन गोष्टी जर लक्षात ठेवल्या, कॉमाच्या ठिकाणी आपल्याला द्यान वापरायचे, as soon as च्या ठिकाणी आपल्याला काय वापरायचे नो सुनर